तर आझाद मैदानावर ज्याप्रमाणे मराठा बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते तशीच गर्दी सीएसएमटी स्थानकामध्ये सुद्धा पाहायला मिळते आणि सीएसएमटी स्थानकावरच या प्लॅटफॉर्मवरच मराठा बांधवांनी आसरा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणीच रात्रीचं जेवण त्यांच्याकडून केलं जात आहे। त्यांनी आज सकाळपासून मुंबईमध्ये जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे। मात्र जे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यांची सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आपल्याला पंगत जी आहे ती बसल्याचं एकंदरीत या ठिकाणी बघायला मिळत आहेत। जे राज्यभरातील या ठिकाणी आंदोलक दाखल झालेले आहेत त्यांची सध्या या ठिकाणी संध्याकाळची जेवणाची सोय जी आहे ती या आपल्याला सुरू असल्याचं बघायला मिळत आहे आणि या आंदोलकांकडून संध्याकाळचं जेवण जे आहे ते सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये केलं जात आहे। या ठिकाणी संपूर्ण आपण जर प्लॅटफॉर्मवरती बघितलं तर आंदोलकांकडून या ठिकाणी पंगत बसवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर मराठा सेवक म्हणून अशा पद्धतीचे टी शर्ट परिधान करून हे संपूर्ण आंदोलक जे आहेत ते सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये बसलेले आहेत। या रेल्वे स्थानकाच्या संपूर्ण बाजूला जर आपण बघितलं तर मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीनं संध्याकाळची जी जेवणाची पंगत आहे ती आपल्याला या आंदोलकांची सुरू असल्याचं एकंदरीतच बघायला मिळत आहे। मिळेल त्या ठिकाणी निवारा जो आहे तो या आंदोलकांकडून केला जात आहे आणि मिळेल त्या ठिकाणी झोपण्याची व्यवस्था जी आहे तात्पुरत्या स्वरूपात निवारा जो आहे तो या आंदोलकांकडून केला जात आहे। मात्र आपण सध्या संध्याकाळच्या सुमारचं हे सीएसएमटी रेल्वे स्थानकातील दृश्य पाहत आहोत। या ठिकाणी आंदोलक अशा पद्धतीनं पंगत टाकून संध्याकाळचं जेवण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन मनोज दुबेसह पवन येवले, TV9 मराठी, मुंबई।